बसा बसा. नोटीस वाचली का? हो वाचली. आंतर विद्यापीठात डिबेट कॉम्पिटिशन मध्ये मेधा दुसरी आली आहे. कुठे आहे मेधा? बोलवा की तिला. बोलवा. आली. मॅडम आल्या. काय रे चेष्टा करताय? नमस्ते मॅडम. बैस. Well done, Medha. You made history. 10 years ago, our college got 5th number. But this year, our college got 2nd number. अरे हो, पहिल्या आपल्याच कॉलेजच्या संस्थेच्या कॉमर्सचा विद्यार्थी आलाय असं कळलंय. तुम्ही कन्फर्म करू शकता. हा दुग्ध शर्करा योगच. वाटल्यास कन्फर्म करा. हा हो, आम्ही कन्फर्म केलंय. पहिली आलेली मुलगी नसून ती बाई आहे, नीता माने, आणि ती मेधा मानेची आई आहे. त्या बघा, त्या आल्या. स्वप्नात पाहिले जे ते स्वप्न रंग होते. स्वप्नात पाहिले जे ते स्वप्न रंग होते. माझे मनान कळले ते अंतरंग होते. झालं समाधान? कशाचं? सख्या मुलीचं 4 चौघात नाक कापल्याचं समाधान मिळालंच ना? मी असं का करेन? मी मुद्दामून काहीच नाही केलंय. शेखर, थांब. कळत न कळत तूही माझ्या या घटनेला कारणीभूत आहेस. अगं पण बस. हे बघ, प्राप्त परिस्थितीला मी जबाबदार नसून इतर लोक कसे जबाबदार आहेत हे सांगणं म्हणजे पलायन आहे. आणि गळा काढायला काय झालंय तुला? तुला नंबर मिळालाय ना? कॉलेजला 10 वर्षांनी हे यश मिळालंय. हो, पण पहिली येऊन तुझं गालबोट लागलंच ना. आपलं भाषण चांगलं व्हावं म्हणून जे जे करता येईल ते मी केलं. प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्यासाठी. आणि प्रतिस्पर्धी म्हणून तू एकटी नव्हतीस, बरीच लोक होती तिथं. मुलगी आहे ग मी तुझी. एकदा मैदानात उतरलं की हा विचार करायचा नसतो मेधा. तुझी एंट्री नसतीच तर मीच फर्स्ट होते ना. मुळात कॅन्टीन मध्ये माझं बोलणं ऐकूनच तू एंट्री दिलीस. शेखर साक्ष आहे त्याला. तो लास्ट डे होता, नाहीतर दुसरा नंबरही मिळाला नसता तुला. अगं नीता माने. नमस्कार सर. अरे तुम्ही दोघी एकाच संस्थेमध्ये ऍडमिशन? हो सर. मी अभ्यंकर. हा, ओळखलं. SSC बोर्ड. हो, तुम्ही आला होतात. म्हणजे काय की कॉलेजची एक मीटिंग होती, त्या निमित्तानं मी इथे आलो होतो. पण तुम्ही कॉमर्सला घेतली असेल ना हो, मी ऍडमिशन? कॉमर्स. आणि तुम्हाला काय बोर्डात 24वा आलेल्या तुम्हाला मेडिकल, इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सगळ्या जागांवर ऍडमिशन मिळेल. नाही सर, मी कला शाखा करत आहे आणि नंतर मास मीडिया करणार आहे. पण सर तुम्ही इथं कसे? म्हणजे मीटिंग होती. काय आहे, नोटिफिकेशन निघालंय. तुम्हालाही सांगायला हरकत नाही. सांगा ना. या वर्षीपासून 10वी आणि 12वी मेरिट लिस्ट रद्द. पहिलं, दुसरं, तिसरं काही नाही. आता 10वी तर तुमची झालीच आहे, पण 12वीला आता टेन्शन घेऊ नका. काही नंबर नाही, 4था नाही, 5वा नाही, काही नाही, सगळे सारखेच. हा, एक गोष्ट मात्र झाली बघा, मेरिट लिस्ट मध्ये पहिल्या येणाऱ्या तुम्ही शेवटच्या ठरला. हो येऊ? सर, चहा घेणार? नाही, म्हणजे मीटिंगला होईल ना. छान. या अभिनंदन. ओ, काय ठिकाणावर आहे ना? आज सकाळी सकाळी माझं अभिनंदन. करावं लागतं. मी असतो घरात एकटा,
या दोघी जातात कॉलेजला. सासूबाई डोंगूंनी बघत नाहीत माझ्याकडे. मग उरलं काय? पद्म पारितोषिक. आता हे काय नवीन? म्हणजे तू ग. आज काहीतरी वेगळाच रंग दिसतोय. अभिनंदन कशासाठी? अगं, मेधा आणि नीतानं वादविवाद स्पर्धेत पहिलं दुसरं पारितोषिक मिळवलं. मग माझं काय त्याच्यात? प्रेरणा. म्हणजे अगं म्हणजे हो. त्यांनी तुझीच प्रेरणा घेऊन बक्षीस मिळवलं ना. अगं, तुला वादविवादात कोणी हरवू शकतं का? म्हणजे आम्ही फक्त नंदी बैल. तुम्ही हो म्हणणार, आम्ही हो म्हणणार. आम्ही फक्त मुंडी हलवायची. पण तुम्ही हो म्हणताय का नाही म्हणताय ते कळलं पाहिजे ना. हो नाही 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 नाही. धन्य नंदी बैल आहात अगदी. येऊ का? सर हो हो या ना. काय गो, आई आहे का घरात? आहे ना, बसा. आई आई ग, सर आलेत. परवा भेटलो होतो आपण कॉलेजला. म्हटलं याल तुम्ही जाता येता क्लासला, पण तुम्हाला कुठला एवढा वेळ मिळायला आता. म्हणतात ना गरजवंताला. मी आले होते तुमच्या साने सिस्टीम मध्ये, पण तेव्हा काही आपला योग नव्हता. शाणे नाही हो, साने सिस्टीम क्लासेस. साने साने, मी अरविंद साने. हो का? अव शाणे काय आणि साने काय, फार काही मोठी चूक नाही हो ही. तीच चूक सुधारायला आलोय. बाक मोठी केलीत का? ते जाऊ द्या हो. आता 11वी 12वीला घ्या ऍडमिशन. अगदी फ्री. फ्री म्हणजे चकटफूट. 11वीला आता बोर्ड नसतो आणि 12वीची मेरिट लिस्ट केव्हाच बंद झाली. आता येऊन काय करू? मग हिला पाठवा. काय ग, येशील ना क्लासला? मेरिट नसलं तरीही सीईटी आहे, पर्सेंटेज आहे. सर मी आर्ट्सला आहे आणि मेडिकल इंजिनिअरिंग असं तिथे काहीच नसतं. म्हणजे मला गिल्ट राहणारच. काही कारण नाही गिल्ट राहायचा. आता कोणाच्या काहीही लक्षात राहत नसतं. पण मी कसा विसरू. चला दुसरी ऑफर देतो. शिकवायला या. कसं? हा, हे जमेल, पण मी स्टाफ म्हणून येणार नाही. पर्सेंटेज वरती काम करेन. किती पर्सेंटेज ते आपण नंतर ठरवू. इव्हिनिंग बॅचेस घेईन मी. देतो. ऍडव्हर्टाइजमेंट करू. जॉईंट व्हेंचर करू. बोलताना जरा सावधानता बाळगा. आणखीन एक, कधीही कोणालाही अंडर एस्टिमेट करू नका. अनुभवताना कडू हे घोट जीवनाचे. अनुभवताना कडू हे घोट जीवनाचे. एकटेच हळहळले, एकटेच हळहळले.